वडेट्टीवार साहेब, आपण पुढे गेलोय आता, 5व्या लक्षवेधीवर गेलोय. पुढे साहेब आता पुढे अध्यक्ष महोदय, बोला. आपण ही लक्षवेधी बोला. आपण बोला. डोंगरी विभागातल्या बोला. वाड्या, वस्त्या आणि धनगरवाड्यामध्ये राहणाऱ्या सामान्य माणसांच्या नाही, उत्तर दिलंय ना वडेट्टीवार साहेब, मंत्री महोदयांनी. कोरे साहेब बोला. आपण अध्यक्ष महोदय, दिलं ना उत्तर. काय दिलं ना उत्तर. मंत्री महोदय बोलते. एक मिनिट. विजूभाऊ बोलते. सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला जवळपास अर्धा तास झाला. नाही, 45 मिनिटं झालेत. ऐका किती मिनिटं झाली? हो, आपल्या भावना जशा तीव्र आहेत तशा सरकार देखील या प्रकरणामध्ये गंभीर आहे. मान्य मंत्री हे बघा, जरा आता सरकारची बाजू पण ऐकून घ्या ना. मान्य मंत्री महोदयांनी काय सांगितलं की यांना जामीन होऊ नये यासाठीची कलमं ड्राफ्ट करताना, कलमं लावताना पोलीस अधीक्षकांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. ऐका, मान्य मंत्री, राज्यमंत्री महोदय तिथं बसून होते. म्हणजे सरकार नाही, याच्यामध्ये राजकारण करू नका, बिलकुल नाही. असा हेतू आरोप सरकारवर आम्ही सहन करणार नाही. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. सरकार अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बोलतील. एक मिनिट ऐका ना. बोला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हा खूप तीव्र असा भावना असलेला हा लक्षवेधी इथे सध्या चर्चा चालू आहे. सन्मान्य मंत्र्यांनी सर्व समर्पक उत्तरं दिलेली आहेत. आणि एक मिनिट मला बोलू द्या ना. एक मिनिट. अरे बोलतोय ना मी. ऐकून घ्या. मी बोलतोय ना, तुम्ही ऐका तर सही. ऐकून घ्या. बसा. तुम्ही एक मिनिट ऐका ना. अमीन भाई बसा. या विषयावर सविस्तर आता चर्चा झाली. सर्व सदस्यांनी त्यांच्या तीव्र भावना मांडलेल्या आहेत. सर्वांचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे या फॅक्टरीचं ऑडिट झालं होतं का? तर हो, झालं होतं. अधिकाऱ्यांनी ज्या काही त्रुट्या आढळल्या त्यावर कारवाई केली का? हो, 6 वेळा त्यांच्यावर कारवाई केली, 6 वेळा खटले दाखल झालेले. हा जो कारखाना आहे हा थोडंसं समजून घ्या. हा जो कारखाना आहे हा अतिज्वलनशील विस्फोटकं बनवण्याचा कारखाना आहे. आणि याच्यामध्ये ही जी घटना घडली, मी स्पॉटवर जाऊन आलेलो आहे. यामध्ये असं आहे की फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एक ह्युमन एरर जी असते, PETN नावाचं एक्सप्लोजिव्ह तिथे बनवलं जाते. त्याचं जर मॉइश्चर कमी झालं तर विदिन मायक्रो सेकंद तिथं ब्लास्ट होतो. आणि त्या PETN टाकत असलेल्या त्या डिटोनेटरमध्ये तिथे स्फोट झाला. आणि तो स्फोट झाल्यानंतर ती जी बिल्डिंग होती त्यामध्ये 34 लोकांना काम करण्याची परमिशन होती. त्यामध्ये काही लोक बाहेर जे होते ते सुद्धा यात जखमी झाले, अंदर जे होते ते मृत पावले. आणि या घटनेचं गांभीर्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरमध्ये हे कारखाने आहेत. आणि आपण सगळ्यांनी ही जी चर्चा केली, आपण म्हणतोय अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कामगार विभागाने वेळोवेळी याच्यामध्ये सेफ्टी ऑडिट केला आहे, त्यामध्ये त्रुटी आढळल्या, त्याच्यावर खटले झाले आहे. 6 वेळा. नाही, त्यांचं उत्तर उद्या ऐकून घ्या ना साहेब. एक छोटी त्रुटी असली तर क्लोजर होते का इंडस्ट्रीला? ऐका ना. साहेब, एक मिनिट ऐका ना. वडेट्टीवार साहेब, माझा पूर्ण होऊ द्या ना. ऐकून घ्या. त्यामुळे त्यांच्यावर खटले दाखल झाले. कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे पूर्णतः जी इन्स्पेक्शन केले. खरं लायसन्स कामगार विभागाचं मॅन्युफॅक्चरिंग ते युनिट आहे म्हणून लायसन्स कामगार विभागाचं असतं. 15 किलोच्या वर एक्सप्लोजिव्ह ठेवायचं असलं तर पेसोचं लायसन्स असते. त्या माध्यमातून तिथे पेसोचं लायसन होतं. आणि या दृष्टीने जेव्हा ही कारवाई यांच्यावर झाली आणि ती घटना जी घडलेली आहे आज, तर ती घटना कशी घडली, काय तिथे झालं होतं हे सांगायला आज एकही जण जीवित नाही. जे जखमी आहेत ते आज बोलायच्या परिस्थितीत नाही आहे. आणि प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनवर जे काही समोर आलं त्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहे. त्यामुळे आपल्याला जे अपेक्षित आहे
302 दाखल करायचा आहे का, याची विभागीय चौकशी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे, त्याच्यामध्ये फक्त चौकशी होऊ द्या. 302 दाखल करायची असेल ती सुद्धा आम्ही करू. आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत आणि अधिकारी सुद्धा त्यात जर दोषी असेल त्याला सुद्धा स्पेअर करणार नाही. पण ती घटना कशी घडली, काय घडली, त्याला दोषी कोण हे न बघता आपण कोणावरही जर गुन्हे म्हणजे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत सुटलो तर हे योग्य होत नाही. अधिकाऱ्यांनी तिथे स्वतः ऑडिट केलेलं आहे आणि ऑडिट केलेल्यामुळे अधिकारी कुठे दोषी दिसतात आहे. आणि आपल्याला जे अपेक्षित आहे, समीर कुनावर साहेब आपण बोलले, त्या फॅक्टरीत काही कामगार विभागाचे अधिकारी ड्युटीवर असतात का रोज सेफ्टीसाठी? ऐकून घ्या ना, मी सांगतोय ना, पेसोच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे ऑडिट केलेलं आहे. पण ही जी घटना घडते ही मायक्रो सेकंदमध्ये घडते साहेब. त्यामुळे याचा तपास तर करू द्यावा लागेल. तुम्ही तपासच नाही करू देणार आणि सगळ्यांना दोषी करा, गुन्हे दाखल करा, निलंबित करा. मी तुम्हाला तेच सांगतोय. मी नाही हरकत नाही, मी सांगतोय ना, ऐकून घ्या ना, मी सांगतोय दुसऱ्यांदा नाही. वडेट्टीवार साहेब, दुसऱ्यांदा नाही, ही तिसरी घटना आहे. तुम्ही करेक्ट करा. मी तेच सांगतोय तुम्हाला, तेच सांगतोय. याची विभागीय चौकशीचे आदेश झालेले आहेत. आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत आणि ही फॅक्टरी, ऐकून घ्या वडेट्टीवार साहेब, या फॅक्टरीला क्लोजर करायचे सुद्धा आदेश काढलेले आहेत. ही क्लोज केली ना क्लोज. तुम्ही ऐकूनच घेत नाही ना. तुम्ही पूर्ण ऐकून घ्या ना, माझं होतं द्या. वडेट्टीवार साहेब ऐकून घ्या. मंत्री महोदयांना बोलू द्या. कारखाना थेट बंद करण्याचं नियमन नसल्यामुळे आम्ही साहेब ऐका ना, वडेट्टीवार साहेब ऐकून घ्या ना. इतकं गांभीर्यपूर्वक हे असताना आपणच ऐकून घेत नाही. कामगार विभागाला थेट लायसन्स कॅन्सल करण्याचे अधिकार आतापर्यंत नाही आहेत. ते येणाऱ्या कायद्यामध्ये आपण तरतूद करतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण क्लोजरचे ऑर्डर काढलेले आहे, कारखाना बंद केलेला आहे. त्यामुळे याच्यात कोणालाही सोडल्या जाणार नाही. अधिकारी असो, मालक असो, जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल. चला, लक्षवेधी क्रमांक 5. वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय, उत्तर दिलं ना त्यांनी. लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5 डोंगरी विभागात राहणाऱ्या मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 सन्माननीय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. बोला अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी महाराष्ट्रातल्या डोंगरी विभागात वाड्या, वस्त्या आणि धनगर वाड्यावर जी लोक राहतात, या सगळ्या लोकांच्या मुलांचं शैक्षणिक भवितव्य किती भीषण आहे हे सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून देणारी ही लक्षवेधी आहे. मी या लक्षवेधीमध्ये प्रामुख्यानं एका आईनवाडी आणि धनगरवाडी गावचा उल्लेख केला आहे की ज्या गावांच्या पासून 11 किलोमीटरपर्यंत 9वी 10वीची माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. पूर्ण जंगलातून प्रवास करावा लागतो. राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट केंद्र सरकारनं आणला. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार हा कंपल्सरी कायद्यानं दिला. अशा काळामध्ये या परिसरातली अनेक मुलं माध्यमिक शिक्षणापासून अनेक वर्षे वंचित आहेत. ही वस्तुस्थिती आणि हे भीषण वास्तव आपल्याला स्वीकारावं लागते. आणि म्हणून मी स्पेसिफिक 2-3 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे की ह्या सगळ्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालं याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार आहे का? प्रामुख्यानं 21 पट असताना सुद्धा त्या ठिकाणी माध्यमिक शाळा आपण उपलब्ध करू शकलो नाही. 2-2, 3-3 मुली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मारल्या गेल्या. त्यानंतर त्या ठिकाणची शैक्षणिक परिस्थिती काय झाली असेल याचा विचार कधी आपल्या शिक्षण विभागानं केला नाही. आणि या सगळ्या परिसरातल्या मुलांना महाराष्ट्राच्या प्रमुख प्रवाहात येण्यापासून थांबवण्याचं पाप खरं तर आपल्या या विभागाच्या माध्यमातून घडले ही वस्तुस्थिती आहे का? हा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळामध्ये या डोंगर वस्तीमध्ये राहणाऱ्या वाड्या, वस्त्या, धनगर वाड्यातल्या मुलांच्यासाठी म्हणून विशेष बाब म्हणून काही योजना शिक्षण विभाग त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आणणार आहे का? आणि तिसरा एक महत्त्वाचा धोरण म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं 7वीला बाहेर पडली, 8वीला बाहेर पडली, मंत्री महोदय त्या मुलांचं पुढं भवितव्यात काय घडलं
त्या मुलांनी 8वीत शाळा सोडली का 9वीत सोडली का ती मुलं 10वी झाली, त्यातली किती मुलं ग्रॅज्युएट झाली, याचं कधीतरी ऑडिट किमान ह्या डोंगरी भागातल्या मुलांच्यासाठी आपण करणार आहोत का? आणि खरोखर ही वस्तुस्थिती जर असेल तर शासन गांभीर्यानं त्यांना न्याय देण्यासाठी उपाययोजना करणार आहेत का? हे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न शासनासमोर आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विनय कोरे सावकारांनी ऐनवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणच्या शाळांच्या वर्गखोल्यांचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. सर्वप्रथम सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांच्या निदर्शनाला आणेन की जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग अधिकचे जोडणं हा अधिकार आपण ग्रामीण स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि शहरी भागामध्ये महापालिका आयुक्तांना या ठिकाणी दिलेले आहेत. ऐनवाडी विद्यामंदिर जिल्हा शाहूवाडी तालुका हे सन 2 वर्षापूर्वीपर्यंत जुगाई हायस्कूल पणुंद्रे मार्फत या ठिकाणी भागशाळा 9वी आणि 10वीची या ठिकाणी आपण चालू होती. परंतु सन्माननीय अध्यक्ष महाराज, ऐनवाडी शाळेतनं 8वीतले उत्तीर्ण झालेले 4 विद्यार्थीपैकी 3 विद्यार्थी मुंबईला गेले आणि 1 विद्यार्थी कापशी या शाळेमध्ये गेल्यामुळं सदरची भागशाळा विद्यार्थी नसल्यामुळं त्या ठिकाणी बंद जरी झाली असली तरी जसं सन्माननीय सदस्य विनय कोरे सावकार डोंगरी भागातले आहेत, सावकार मी पण तसेच डोंगरी भागातला आहे आणि आपली वस्तुस्थिती आपलं म्हणणं रास्त आहे की विद्यार्थ्यांची गैरसोय 3-3, 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर चालत जायला लागू नये आणि विशेषतः डोंगरी भागात वन्य श्वापदांचा त्रास, पावसाळी काळामध्ये ओढ्यांना नाल्यांना येणारा पूर आणि विद्यार्थ्यांना एकटं जावं लागल्यामुळं असणारी असुरक्षितता, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक समग्र अशा पद्धतीचं नवीन धोरण शैक्षणिक त्याचा एक शासन निर्णय हा नजीकच्या काळामध्ये आपण आणतोय. तथापि आता जे आपण सांगताय ते पुणिंद्रे बरोबर ना, ऐनवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर इथल्या चालू शैक्षणिक वर्षापासून 9वी आणि 10वीचे वर्ग विशेष बाब म्हणून चालू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आजच दिले जातील. आणि त्याचबरोबर कुठेही म्हणजे हा विषय आपण लक्षवेधीच्या मार्फत उपस्थित केला, इथं तर न्याय या प्रश्नाला आपण दिला, पण एकूणच डोंगरी विभागामध्ये अशा पद्धतीचं पटसंख्या जरी कमी असली तरी डोंगरी भागासाठी विशेष बाब म्हणून पटसंख्येचा विचार न करता विद्यार्थ्यांना त्यांच्याशी जवळ नजदीक हे शिक्षण उपलब्ध करावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा जिल्हा परिषदेला या ठिकाणी आजच दिल्या जातील. ठीक आहे, समर्पक उत्तर आहे कोरे सावकार. एकच प्रश्न अध्यक्ष महोदय की शेवटचा अतिशय तुमचा. सकारात्मक उत्तर मंत्री महोदयांनी दिलं, मी त्यांचा आभारी आहे. फक्त मी एक तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला की डोंगरी भागातली जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं बाहेर पडली त्यांचं नेमकं पुढं काय झालं याचं कधीतरी ऑडिट शिक्षण विभाग करणार आहे का? आज मी तुम्हाला सांगेन की या भागातल्या 50% मुली 10वी पर्यंत सुद्धा शिकत नाहीत. स्पेसिफिक ह्या डोंगरातल्या वाड्या वस्त्यात राहणाऱ्या